नमस्कार, मी वनश्री जोशी पांडे तुम्हा सर्वांचं सोनचाफा प्रोडक्शन्समध्ये स्वागत करते. मलाच ऐकायला थोडंसं नवीन वाटलं, कारण नेहमी म्हणते की नमस्कार, मी वनश्री पांडे तुम्हा सर्वांचं हील युअर सोलमध्ये स्वागत करते. पण यावर्षी प्रोड्युसरच्या भूमिकेत मी पदार्पण केलेलं आहे. जेव्हा माझ्या डोक्यात हा विचार आला की आपल्याला काहीतरी, कारण ॲक्टिंग सोडून दुसरं कुठलं क्षेत्र मला कधी भावलं नाही, किंवा ॲक्टिंग आणि याच सगळ्या गोष्टींमध्ये मॉडेलिंग करत असल्यामुळे मला ॲक्टिंगशिवाय दुसरं काहीच आवडत नाही. सो जेव्हा मला एक काहीतरी वेगळं करायची इच्छा झाली मनात, तेव्हा म्हटलं जर प्रोड्युसर व्हायचं असेल तर सुरुवात ही गाण्याने करावी. गाण्याची आवड आहे, मी सिंगर नाही आहे उत्तम, किंवा मला म्युझिकचं काही शिक्षण घेतलेलं नाही आहे, पण लहानपणापासून घरी खूप गाणी ऐकलीत, बाबांनी आईने आम्ही खूप गाणी ऐकायचो, त्यामुळे गाण्याची आवड होती. सो काहीतरी नवीन वेगळं करायचं. हीलर तर आहे, हीलरची भूमिका उत्तम करतेच आहे, आणि तब्येतीमुळे मला आता ॲक्टिंग नाही करता येत, तर आपल्या क्षेत्रामध्ये काहीतरी वेगळं करावं या उद्देशाने मी सोनचाफा प्रोडक्शन्सची निर्मिती केली. हा थॉट साधारण माझ्या मनामध्ये नोव्हेंबरच्या सुमारास आला, जेव्हा काही डाउनलोड्स यायचे. माझं इंट्युशन, माझं सिक्स सेन्स स्ट्रॉंग असल्यामुळे काही डाउनलोड जायला लागले, आणि त्याच्यामध्ये सोनचाफा हा प्रॉमिनंटली जो शब्द आहे तो येत गेला. मी स्वामींसमोर बसले आणि मग म्हटलं काय सोनचाफ्याचं करू शकते मी. म्हटलं तुम्हीच मार्ग दाखवा. आणि असं करता करता ही संकल्पना मी सर्वात प्रथम समिधा गुरुला सांगली की असं सोनचाफा डाउनलोड येतो, तर मी काय करू शकते त्याचं. समिधा बोलली बघ. मग मी मठात जाऊन सोनचाफ्याची फुलं ठेवली, सोनचाफ्यांची बरणी आणली, पण तरी ते डोक्यातनं जात नव्हता, तो आवाज जात नव्हता. तर सायली वर्तक माझी मैत्रीण आहे खूप चांगली, सो तिच्याशी पण मी हे शेअर केलं, आणि बोलता बोलता इतकं ओघात आलं की चल ना आपण एक गाणं प्रोड्यूस करूया, असं माझ्या डोक्यात आलं. तर ती बोलली चांगली आयडिया आहे. आणि आम्ही जस्ट गप्पा मारायला कॉफी पीत पीत ही संकल्पना आली. आणि ही संकल्पना मी माझी अर्चना जी आहे, जी माझं सगळं PR बघते, म्हणजे तुम्ही जे माझे सुंदर सुंदर रील बघता ते सगळे अर्चनाची आयडिया असते, अर्चना शूट करते. सो अर्चनाला सुद्धा मी सांगितली, त्यावेळेला ती तिथे होती, आणि ती बोलली येस मॅम, आपण हे करूच शकतो, का नाही करायचं. सो माझं असं होतं की एक ॲक्टर जेव्हा प्रोड्युसरच्या भूमिकेत जातो किंवा डिरेक्टरच्या भूमिकेत जातो, तेव्हा तो खूप गोष्टी शिकून जातो, कारण वेन वी गो ॲज अन ॲक्टर, आम्हाला ॲक्टिंगची बाजू माहिती असते ना, कॅमेऱ्याच्या ह्या साईडची बाजू, पण त्याच्या मागे किती तयारी लागते ही बाजू माहीतच नसते, ही भूमिका माहीत नसते. सो अर्चना आणि सायली बोलल्या की चल वनू, आपण करू, आपण घेऊ उडी, तुझी तयारी आहे ना. सो मग माझं असं झालं की गाणं करायचंच आहे. तर मग डेली सोप्सची वाट न निवडता, किंवा फिल्मची किंवा टेलिफिल्म किंवा व्हर्टिकलची वाट न निवडता, मी म्हटलं की स्वामी भक्त आहे आणि स्वामीने आजवर आपल्याला खूप काही दिलं आहे. आपण देवाकडे नेहमी मागायला जातो, आपण कधीच काही देत नाही, आपण देण्याची पात्रता नाहीच आहे आपल्यामध्ये. आपण अगदीच, मला असं वाटतं की आपण कोणीच नाही आहोत. पण मला असं वाटतं की आपण सुद्धा स्वामींना, किंवा तुम्ही ज्या देवावर श्रद्धा ठेवता त्यांना एक गुरुदक्षिणा हे देणं आपलं कर्तव्य आहे. आपण त्यांनी दाखवलेल्या वाटेवर चालत असतोच, पण त्यांनी जी आपल्याला एक मार्ग दाखवला, किंवा एक शक्ती दिली, एक हिंमत दिली आहे, त्याच्या बदल्यात आपण सुद्धा त्यांना एक गुरुदक्षिणा देणं उतना तो बनता आहे, हा थॉट फक्त होता प्युअर. आणि तिथून रूपदिगंबर स्वामीची जर्नी जी आहे ती सुरू झाली. सायलीने त्या क्षणी सांगितलं की मंदार सोळकर तिचा चांगला मित्र आहे आणि चांगला गीतकर्ता आपल्या सगळ्यांना माहितीचे परिचित आहेत. तर तिने ताबडतोब मंदारला फोन लावला, आणि मंदारने इतक्या पटकन तयारी दर्शवली की येस, मी गाणं लिहायला तयार आहे. आणि विदिन 2-3 डेज मला मंदारने गाणं लिहून पाठवलं. मग तो बोलला माझा मित्र आहे, वरून लिखते, त्यांनी म्युझिक केलं आहे, तो छान म्युझिक करतो, त्यांनी खूप साऱ्या फिल्म्समध्ये आधी म्युझिक केलेलं आहे. आणि मंदार आणि वरुणने मला फॉर माय सरप्राईज विदिन 8 to 10 डेज गाणं लिहून एक बेसिक चाल लावून ते माझ्या घरी आले ऐकवायला, आणि मला ती चाल आवडली. आणि काही जे शब्द होते प्रॉमिनंटली, जसं सोनचाफा आहे किंवा अजून काही शब्द आहेत, ते मी त्याला सांगितलं होतं. माझी जी जर्नी आहे हिलिंगची आणि स्वामींची माझ्या लाईफमध्ये एंट्री झाल्यावर, सो मी ती जर्नी मंदारला सांगितली होती. आणि मी सांगितलं होतं की मला हे शब्द किंवा अशा अनुषंगाने आमचा 3 तासाचा एक कॉल झाला, आणि त्यांनी इतकं उत्तम गाणं लिहिलं, आणि वरूनने त्याला इतकं सुंदर म्युझिक दिलेलं आहे, इतकी सुंदर चाल लावली आहे. ऑफकोर्स मी त्या मंदारवरून तुमच्या दोघांचं खूप मी डोकं खाल्लं की असं नाही तसं, इथे आपल्याला हे करूया ते करूया, मला काही अजून काहीतरी छान पाहिजे, बँग ऑन पाहिजे काहीतरी. पण मला कौतुक विशेष मंदारचं आणि वरूणचं करावं लागतं. त्यांनी पेशंटली ते चेंजेस केले. आम्ही 1 ड्राफ्ट, 2 ड्राफ्ट, 3 ड्राफ्ट, तर मला कळायला लागलं होतं की वनश्री,
प्रोडक्शन करणं इतकं सोपं नाही आहे. मग ते गाणं असो किंवा फिल्म असो किंवा डेली सोप असो, प्रचंड मेहनत लागते, प्रचंड डोकी लागतात, प्रचंड हात लागतात. आणि त्याच्यामध्ये डे वनपासून अर्चना माझ्याबरोबर होती या प्रवासामध्ये. वेगवेगळ्या आयडियाज असतील किंवा आपण अशा पद्धतीने करू, तशा पद्धतीने करू. आणि सिंगल प्रोड्युसर जेव्हा म्युझिकचं काही नॉलेज नाही, माझं म्युझिकचं बॅकग्राऊंड नाही, तरीही एवढी मोठी उडी मारली. तर म्हटलं स्वामींसाठी आता सगळं करू. आणि खरं सांगू का, या कुठलंही काम जे मी करते त्याच्यामध्ये मला यश मिळेल की अपयश मिळेल हा माझा भावच नसतो. मला आवडलं ना, मी करते. मग यश आलं तरी आनंद आहे, नाही आलं तरी आनंद आहे. कारण मला असं वाटतं की जी गोष्ट येत नाही तिथे तुम्ही काहीतरी शिकता. सो मग हा प्रवास सुरू झाला, गाणं फायनल झालं, चाल फायनल झाली, रफ ड्राफ्ट मला वरुणने पाठवले. आणि मग आम्ही साधारण फेब्रुवारीच्या सुमारास जान-फेबच्या सुमारास आम्ही आमचं म्युझिकचं, सो मला कळलं की आधी म्युझिक करावं लागतं. आणि मग इथे लाईव्ह म्युझिक, आपल्या गाण्यामध्ये तुम्ही जे म्युझिक ऐकताय हे लाईव्ह पकवाज, तबला, गिटार वापरली, बीटबॉक्स वापरला आहे, बासुरी वाजवली, प्रणवने अप्रतिम बासुरी वाजवलेली आहे त्याच्यामध्ये. सो असं सगळं फ्युजन करून मी म्हटलं होतं की मॉडर्न, कारण आपल्या पिढीचं किंवा आपल्या जनरेशनचं हे आत्ता कर्तव्य आहे की नवीन पिढीला आपली संस्कृती, आपली गाणी, तारक मंत्र असेल, स्वामींची गाणी असेल, हे पुढे देणं ही आपली जबाबदारी आहे. आणि त्या जबाबदारीतनंच हे गाणं मी केलेलं आहे आणि अशी पुढे बरीच गाणी घेऊन येणार आहे. तर मग लाईव्ह इन्स्ट्रुमेंट्स आम्ही वापरलेली आहेत. आणि या गाण्यासाठी मी खूप 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 आभारी आहे वैशाली सामंत, निहिरा जोशी आणि सावनी रवींद्र, या तिघीही आपल्याला गाणं कोकिळाच लाभलेलं आहेत गाण्याला. कारण अतिशय उत्कृष्ट, म्हणजे तिघीही इतक्या कमाल गायलेल्या आहेत. मग दुसऱ्या दिवशी 8 दिवसांनी आम्ही त्यांच्याबरोबर रेकॉर्डिंग केलं. तो अनुभव वेगळा होता, कारण म्युझिक करणं ते तुकड्या तुकड्यांमध्ये कळत नाही. पण जेव्हा वैशालीताई, सावनी आणि निहिरा आल्या, ओ माय गॉड, दे आर सो डाऊन टू अर्थ. फर्स्ट ऑफ ऑल मला वाटलंच नाही की मी एवढ्या मोठ्या सिंगर्सबरोबर, एवढ्या सिनियर आणि एवढ्या दिग्गज नावाजलेल्या सिंगर्सबरोबर, सोनचाफा प्रोडक्शन्सबरोबर त्या काम करतायत. सो थँक्यू वैशालीताई, निहिरा आणि सावनी मंदारवरून, की तुम्ही एक नवशिक्या प्रोड्युसरसाठी इतक्या विश्वासाने काम केलं, गायलात. कुठलीही ही कोण आहे वनश्री, हिला काय म्युझिकचं ज्ञान आहे, हे न बाळगता अगदी मनापासून. म्हणजे सावनी, निहिरा इतक्या छान मैत्रिणी झाल्या आणि तो दिवस खूप सुंदर होता. आम्ही सगळे एकत्र येऊन तिथे रेकॉर्डिंग केलं आम्ही सगळ्यांनी. आणि विशेष कौतुक मला सुरेश वाडकर सरांचं करायचं आहे, कारण लहानपणापासनं ए जिंदगी, गले लगा ले किंवा परिंदाचं जे गाणं आहे तुमसे मिलके, ही गाणी ऐकून मोठे झालोत. आणि मला जेव्हा कळलं की आम्ही आजीवासांमध्ये रेकॉर्डिंग केलं या सगळ्याचं, आमची जे गाणं होतं 2 दिवस आजीवासांमध्ये होतं, तर मला प्रणव बोलला की समोर सुरेश वाडकर सर आले. सो आय थॉट वाव, दॅट इज गुड. म्हटलं ते येतील का 2 मिनटं आपलं गाणं ऐकायला. आणि फॉर माय सरप्राईज ते आले. आणि ते नुसते आले नाही, त्यांनी अखंड गाणं ऐकलं आणि जाता जाता गमतीत म्हणाले, मला का नाही बोलवलंस तू गायला. तर तिथे मला कळलं की आपलं गाणं हे आवडेल, म्हणजे तुम्हाला सगळ्यांना जो एक प्रयत्न आहे तो आवडेल. आणि 15 मिनटं ते आमच्या बरोबर बसले. त्यांनी खूप कौतुक केलं गाण्याचं, वैशालीताई, सावनी आणि निहिराचं पण, वरुणचं पण. तर अशा पद्धतीने सुरेश वाडकर सरांचा सुद्धा आशीर्वाद आपल्या या सोनचाफ्याच्या गाण्याला, रूप दिगंबर स्वामीला लाभलेला आहे. मंदारने लिहिलंय सर आणि वरुणने म्युझिक. खरंच वरुण आहे. आम्ही लकीत की आज तुम्हाला ऐकलं. अरे तुमचा आशीर्वाद असतो. ज्यांचा आशीर्वाद घेऊन तुम्ही सुरू केलंय
तो फार मोठा आशीर्वाद आहे. त्यांच्याबद्दल नंदू होणं नेहमी सांगायचा. सुरू एप्रिलमध्ये करा, करतोय. लवकर कंप्लीट करा. Yes. अक्षय पण आता तृतीयेला. चांगलं आहे, मराठी सिनेमाचा टाइम चांगला आलेला आहे. त्यामुळं आणि असेच सिनेमे इंडस्ट्री तारणार. कारण बाकी काय सगळा घोळच चालू आहे. काय असं. पण आपण म्हणतो ना की मोठं मोठं म्हणायचं फक्त. मी करायचो पण तोच छोटा प्रयत्न आहे सर. विषय तुमचा सिनेमाचा विषय हा स्ट्रॉंग आहे. आजकाल सिनेमांना विषयच नसतो. म्हणजे सगळा इकडनं चिरमुरे मिळाले, तिकडनं शेव मिळाली आणि भेळ केली. चल. गाण्याला दोघी लाभल्यात त्यामुळे नाही, अरे. कमालच. आम्हाला दोन कमाल. स्वामींची सेवा सगळे होते कमाल. आमच्या हातनं. बाकी आमच्या काय पोरी कमाल, सगळ्या कमाल गाणार. ओके बेटा, बाय बाय, सी यू. आई बनी आहे बाबा? अच्छा, नमस्कार. नमस्कार. आणि असं करता करता फर्स्ट ड्राफ्ट, सेकंड ड्राफ्ट, थर्ड ड्राफ्ट, सो त्याच्यानंतर माझे कंटिन्युअसली वरुणला कॉल्स की वरून कधी गाणं येणार, कधी गाणं येणार, तुला थांब, धीर ठेव. तर करता करता गाणं माझ्याकडे पोहोचलं. आणि पहिल्यांदा मी जेव्हा ते गाणं ऐकलं तेव्हा लिटरली सांगते माझ्या अंगावर चर करून काटा आला. आणि मला वाटलं वाव, हे आवडेल लोकांना, कारण मनापासून बनवलेलं आहे. ह्याच्यामध्ये कसलंही काहीही म्हणजे सगळ्यांनी इतकी चांगली पॉझिटिव्ह एनर्जी दिलेली आहे. स्वरूप दिगंबर स्वामी हे गाणं 19 एप्रिलला 11:11 सकाळी सोनचाफा प्रोडक्शन या यूट्यूब चॅनलवर रिलीज करत आहे. तुम्ही मला सोनचाफा म्युझिकल इन्स्टा पेजवरती आणि सोनचाफा म्युझिकल फेसबुक पेजवरती सुद्धा फॉलो करू शकता. आणि अक्कलकोटला स्वामींसमोरच हे गाणं रिलीज होत असल्यामुळे ते जगभर पोचणार याची खात्रीच आहे. तुम्ही सुद्धा तुमच्या मित्रांना, मैत्रिणींना, फॅमिलीला सगळ्यांना हे गाणं शेअर करायचं आहे. चॅनल सबस्क्राईब करायचं आहे. आणि हे जे एक छोटीशी प्रेमळ भेट मी घेऊन येते त्याला भरपूर प्रेम आणि आशीर्वाद द्यायचे. थँक्यू सो मच. आपल्या या सुंदर गाण्यासाठी ब्रँड पार्टनर आपल्याला लाभलेले आहेत. हेमाली शिंदे आणि समीर झा यांचा फनखाना हा ब्रँड या गाण्यासाठी ब्रँड स्पॉन्सर आहेत. त्याचबरोबर आपल्या गाण्यासाठी जिने अत्यंत सुंदर डेकोरेशन केलेलं आहे ती शिवानी कामदार इव्हेंट प्लस या कंपनीची. त्याचबरोबर शूटिंगच्या दिवशी ज्यांनी आम्हाला रुचकर जेवण खाऊ घातलं असे महेश बापट, हॉल्ट अँड ईट ठाण्याचे. त्याचबरोबर सुंदर नथी जिने आम्हाला दिल्या ती प्रियांका पांडे, नथीचा साज या ब्रँडची मुख्य. आणि त्याचबरोबर इतके सुंदर दागिने जिने आम्हाला घालायला दिले ती प्रियांका घारे बाय कालिष्का. पौर्णिमाताई ओक जिने आम्हाला सुंदर साड्या आणि सुंदर असे शेले दिले, त्यामुळे आम्ही सगळ्या सुंदर दिसलेल्या आहोत. तर या सगळ्यांचे, कोलॅबरेटर्सचे, स्पॉन्सरर्सचे मनापासून आभार. थँक्यू. आणि अख्ख्या टीमचे सुद्धा. श्री स्वामी समर्थ.